कायदेशीरदृष्ट्या राष्ट्राच्या आणि दिल्लीच्या रक्षणासाठी आम्ही गेलो होतो। आता दुसरा मुद्दा स्मारकाचा। तुम्ही स्मारकाला विरोध करून उपयोग काय? तुम्ही स्मारकाला विरोध करू शकत नाही, कारण स्मारक त्या ठिकाणी उभं आहे। आणि मला अभिमान वाटतो की हे स्मारक एका मोठ्या जुन्या पिढीतल्या बापूजींच्या नेतृत्वाखाली देशाची लढाई लढलेल्या एका काँग्रेस नेत्याने हे स्मारक बांधलेलं आहे। तो काँग्रेस नेता हा दलित नेता होता आणि तो दलित नेता सातारचा होता, ज्याचं नाव जी.डी. तपासे, गणपतराव देवजी तपासे। हे त्या काळात खेरांच्या मंत्रिमंडळात होते, नंतर मोरारजीभाईच्या मंत्रिमंडळात होते आणि ते 1980 ते 84 मध्ये हरियाणाचे गव्हर्नर होते। आणि हरियाणाचे गव्हर्नर असताना भजनलाल त्यावेळेला मुख्यमंत्री होते। हा दलित बांधव ज्या वेळेला मुख्यमंत्र्याबरोबर पाणीपताकडे कार्यक्रमाच्या निमित्तानं यायचा, त्यावेळेला त्यांच्या डोळ्यातून पाणी यायचं। भजनलालने एक दिवस विचारलं की गणपतरावची तुमची का अशी अवस्था होते? तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की या पाणीपताच्या भूमीत माझ्या महाराष्ट्रातल्या एकाही गोट्यातली किंवा पागेतला घोडा मरण पावला नाही, एकाही घरातला व्यक्ती मरण पावला नाही, असं नाही, आणि ही आमची पुण्यभूमी आहे, याच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे। आणि मग भजनलालनी 1984 साली हरियाणा गव्हर्नमेंटच्या खजिन्यातून पहिल्यांदा 42 लाख मंजूर केले। पाणीपतला मी पहिल्यांदा गेलो 86 साली, त्यावेळेला मुंबईपासून दिल्लीचं तिकीट 864 रुपये होतं। म्हणजे 1984 साली 42 लाख म्हणजे किती अमाऊंट असेल? तर पाणीपतचं स्मारक हे महाराष्ट्रातल्या एका गांधीवादी काँग्रेसी नेत्यानं आणि महाराष्ट्रातला जो पहिला दलित मंत्री महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातला त्यांनी ऑलरेडी बांधलेला आहे। आता देवेंद्र फडणवीस साहेब आणि इतर मंडळींना रोड मराठा भेटले आणि त्यांनी स्मारक करायचं म्हटलेलं आहे। आपण याला विस्तारित स्मारक म्हणूया किंवा भव्य स्मारक म्हणूया, पण स्मारक ऑलरेडी बनलेलं आहे, त्याला विरोध करायचं कोणाला काही कारण नाही। आणि एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, अरे पाणीपत हे या मातीचं भाग्य आहे, कारण भारताच्या कुठल्याही राज्यातले असे 1 लाख वेडे लोक प्राण हातावर घेऊन पाणीपतासारख्या दूरच्या मैदानात 1200-1400 किलोमीटरवर जातात आणि 80,000 लोक ठार होतात, 1.5 लाख जनावर आणि माणसं ठार होतात। असा भाग्यक्षण कुणाच्या